ओम, ए ओम कुठे? ते तर स्टडी रूम मध्ये बसून काम करतायत. बरं ठीक आहे, जा. स्टडी मध्ये काम करतोय, याला इथे काय चाललंय काही पत्ताच नाही. ओम, आई मी इथे. अरे ओम, ओम काय चाललंय तुझं? तू ऍपलची काय खेळत बसलायस इथे? काय झालं? तू चिडली कायस माझ्यावर? तिथे दम लागलाय काय? तू माझं जाऊ दे, ती तायडी काय करते बघ. अरे सिरियसली सांगते मी तुला, तुझ्या साखरपुड्याची घाई करते. शनिवारची डेट ठरवली तिने. त्या मोमोचा ड्रेस बी सगळी तयारी सुरू झाली. तुला काही माहिती नाहीये का? तयारी सुरू झाली? ओम, तू स्वीटूला ऍपल काय देऊन आलास? इतका खुश आहे की तुला आजूबाजूचं काही माहिती नाहीये का? ए तू चिडू नको, रिलॅक्स रिलॅक्स, शांत ये, बस. तू पण बस जरा इथे. बसतोय. आणि माझा आई, ओम, स्वप्नांचे बंगले बांधण्याची ही वेळ नाहीये. आपल्याला काहीतरी ठोस ऍक्शन घेतली पाहिजे. बघता बघता साखरपुड्याचा दिवस येऊन ठेपेल, आपल्याला काही करता येणार नाहीये. हो, मला कोणी काहीच सांगितलं नाही, पण ताई पण काही बोलली नाही. शनिवार म्हणते ना, डेट कुठे फिक्स झाली अजून? अरे डेट नाही सांगितली तरी साखरपुडा होणार आहे हे तुला माहिती आहे ना. ओम, तुझ्या मनात काय चाललंय तुला कळतंय ना. एकदा स्वतःची पाठवून बघ ना गोष्टी. अरे स्वीटूला तू ऍपल देऊन आलास, किती खुश होतास, हो की नाही? इतर कुणाशी नाही, स्वतःशी तरी बोल. स्वीटूच्या मनात काय याचा अंदाज घे. का अंदाज येईपर्यंत हे सगळं असं चालू देणार आहेस का तू? पण ताई काही बोलत नाही, काही सांगत नाही. मी काय करू? काय करू काय? जरा सगळं सिरियसली घे. तू काही घेणार नाहीयेस मला माहितीये. मलाच काहीतरी करावं लागणार आहे. आई 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 ऐक ना. इन्या, काय खाली आहे. हा काय? ही पेटी घे, वर ठेव. वर? इथे नाही, माझ्या डोक्यावर. घर कशाला वाईट टाकताय? ठीक आहे. सोडा. त्या अक्कल बिक्कल आहे का नाही तुला? किती आवाज वाजवायचे? पटकन घेत उघडता नाही का तुला? कामावर काढूनच टाकायला हवं तुला. माफ करा, यापुढे अशी चूक होणार नाही. ओ सावंतीन वहिनी, हो वहिनी, काय हो? तुमचा थर्मास द्याल का आज प्लीज? आमचा थर्मास फार मोठा आहे. 50 कप चहा मावतो त्याच्यामध्ये. एवढा मोठा लागणार आहे का तुम्हाला? हो 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 चालेल. द्या ना प्लीज. आतापर्यंत कशाला नाही म्हंटलंय का तुम्हाला? अगदी वाटीभर साखरेपासून ते साडीपर्यंत आणि कपभर दुधापासून ते मिक्सरवर चटणी वाटेपर्यंत काही लागलं की तुमच्या घरच्यांना आठवतात सावंत वहिनी. आता थर्मासच काय एवढं? थांबा देते. हे घ्या. हो, आणि दुबईवरून आणलाय माझ्या भावानी. त्यामुळे देताना नीट स्वच्छ धुवून द्या, नीट वापरा. महागाचा आहे तो. खराब झाला ना तर भरून द्यायला परवडणार नाही तुम्हाला. तुम्ही काही काळजी करू नका, मी धुवून देतो. वहिनी, अहो एवढं दूध कोणी आणलं? नाही म्हणजे 15 रुपयाचं दूध पास होतं आपल्याला 2 वेळच्या चहासाठी. अहो एवढं दूध तर आपल्याला आठवडाभर जाईल. कोणी आणलंय? मी आणलंय. मी तुम्ही? हा, माझं जरा काम आहे. जरा मला चहा बनवायला मोठं भांड दे. जरा भाऊजी टोपात चहा बनवणार आहे? हो वहिनी, मला एका ठिकाणी जरा जास्त चहा घेऊन जायचंय. स्वीटू, हा जरा थर्मास घे ग. काय रे? ओ आज पार्टी आहे का तुमची? हा, तू चहा नेणार, कोणीतरी समोसे, कोणीतरी वेफर्स. सावकाश गरम कर. बहिणी विचारा ना. विचारून उत्तर मिळणार आहे का? या घरचे सगळे पुरुष सारखेच. काय करतात कुणीच काही सांगत नाही. सगळे स्वतःच्या मर्जीचे मालक. सावकाश गरम आहे.
सगळा चहा मावला ना. अरे पण तू कुठे चाललायस? अहो बघितलं वहिनी, मग चिडचिड होते मला. आता एवढ्या पातेल्यावर काय करणार सांगायला नको. ठीक आहे, त्याचं काहीतरी ठरलं असेल आणि इतक्या घाईत गेला म्हणजे मित्र थांबले असतील तिथे, बाकी काही नाही. पण एवढ्या टोपर चहा पिणार आहेत का? जाऊ दे ग सुमन, पिटू तुझ्या हाण ना आमच्यासाठी. हे येतील इतक्यात. आई अगं तो सगळाच घेऊन गेलाय चहा. भैया संपला म्हणजे कपर सुद्धा नाही शिल्लक. पिटू चहा टाक ना आमच्यासाठी. शरद कुठे? भाऊजी माहित नाही, मगाशीच बाहेर गेले. बरं झालं शरद बाहेर गेलाय ते, नाहीतर आज त्याला तोंड देणं अवघड गेलं असतं. चहा घ्या, चहा घ्या, चहा घ्या, चहा घ्या. हो मॅडम चहा घेणार का? हो हो चहा घेणार का? चहा चहा घ्या, चहा घ्या, चहा घ्या साहेब. चहा चहा चहा. हा घ्या घ्या घ्या. हा कितीला देणार चहा? आपण टपरीवर किती असतो? 5 रुपयाला असतो. तेवढे द्या ना, चालतील साहेब. अरे गेला 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 गेला, पळाला पळाला पळाला. अहो तो पैसे न देताच गेला. राहू देव साहेब, बिचाऱ्याकडे पैसे नसतील. असू दे असू दे. दादा माझे पैसे. चहा तर चांगला आहे, मी माणूस पण चांगला होतो. त्या माणसाला फुकट चहा दिला. अहो एक गरीब माणूसच दुसऱ्या गरीब माणसाला समजून घेऊ शकतो ना साहेब. चहा घ्या, चहा घ्या, चहा घ्या. गरम चहा, गरम चहा, गरम चहा. Oh God, thank God the day. I'm very tired. कोणी आहे का तिथे? दिनेश, get me a juice. दिनेश, get me a juice right now. ज्यूस का तुझ्यासाठी? Thank you, Mama. I seriously needed it. And you know what? एंगेजमेंट पर्यंत मला फक्त ज्यूसच तुम्ही द्यायचं. मला बाळ व्हायचं आहे ना. हो खरंय ग, खरंय खरंय. पण मोमो, आपण एंगेजमेंट करतोय, दिवस पण ठरवलाय, तयारी सुरू केलीये, पण मुहूर्त बघितला नाहीये ग. ते किती महत्वाचं असतं. व्हॉट मूर्ती? मूर्ती नाही ग, मुहूर्त. मुहूर्त, सुटेबल टाइम, ऑस्पिशियस टाइम. म्हणजे तुम्ही दोघं एंगेजमेंट करताय, पण तुमचे स्टार्स जुळायला पाहिजेत ना. स्टार्स? ते कसे मॅच होणार? नाही नाही, म्हणजे ते बघावं लागणार आपल्याला. म्हणजे पत्रिकेत कळतं ग ते, आणि पत्रिका जुळली नाही तर मग खूप अवघड होऊन बसतं. वन मिनिट. व्हॉट इज पत्रिका आणि ती कोण आहे? अगं ती नाही, पत्रिका म्हणजे ना एक बुक असतं, छोटं बुक असतं, त्यात आपले बर्थ डिटेल्स असतात सगळे, आणि मग त्यावरून कळतं ओम आणि तू कम्पॅटेबल आहात की नाही. But why? I mean, I like him. He's cute. तो क्यूट आहेस आणि तू पण क्यूट आहेस ग. पण मग तू गुड वाईफ आणि तो गुड हजबंड होणार की नाही हे पत्रिकेत बघूनच कळणार. हो. हॅलो मम्मीजी. रॉकी, हा. बघ ना, हिची तयारी चालू आहे ना. ओमची आणि हिची एंगेजमेंट होणार आहे. तर मी सांगत होते की पत्रिका बघणं किती महत्वाचं असतं ते. हाँ पत्रिका. अरे वो पत्रिका तो बहुत इम्पोर्टेंट है. हॉरोस्कोप. और हॉरोस्कोप, वो पत्रिके को हॉरोस्कोप बोलते हैं ना इंग्लिश में. तो वो शादी के लिए ना हॉरोस्कोप बहुत इम्पोर्टेंट है ना मोमो. लग्न जुळलं तरी टिकतं की नाही ते बघायला पाहिजे ना. हाँ वो शादी हॉरोस्कोप से, मतलब शादी एक बार कर सकता है कोई भी, लेकिन वो टिकेगी कि नहीं ना, वो हॉरोस्कोप डिसाइड करता है. मम्मा,
मग आता काय करायचं? पत्रिका बनवावी लागेल ना. हॉरोस्कोप जुळून बघूया ना. देख मोमो, मतलब मैं तेरे भले के लिए बोल रहा हूँ, बाकी बट आय डोंट हॅव माय हॉरोस्कोप. अगं काय त्यात, आपण पत्रिका बनवून घेऊ. तू तिचे बर्थ डिटेल्स दे मला, बर्थडे, बर्थ टाइम, बर्थ प्लेस, बस हे मला दे. आपण पत्रिका गुरुजींकडे जाऊन करून घेऊ. आय नो माय बर्थडे, टाइम नाही माहिती. कारण मी ज्यावेळेस जन्मले ना, माझ्या पप्पानी फुल पार्टी दिली होती. एक्झॅक्टली टाइम नाही माहिती मला. अरे तू पापा से अपना टाइम पूछ ले ना मोमो, सिंपल. हा म्हणजे तुझी आणि ओमची पत्रिका जुळते का ते बघायला पाहिजे ना. हाँ मम्मी जी, वो पत्रिका तो चेक करनी पड़ेगी, वरना आगे मम्मी अरे बहुत प्रॉब्लम हो सकता है मोमो. फिर मत बोलना. हाँ नो नो, आपण आताच त्यांच्याकडे जाऊया. आय डोंट वॉन्ट टू टेक एनी रिस्क. ओके, करेक्ट. आपण जाऊया. विल टेक इट आउट. मी मालविकाला त्याच्यात फोन करून सांगते. नाही नाही म्हणजे काय का, तिला कशाला तू त्रास देतेस आता. बट शी नीड्स टू बी देयर विथ मी. अरे नहीं, उसको ये सब पसंद नहीं है. काय? आ! नाही घाबरू नको, आता आलेली नाहीये मालविका, घाबरलाच. नाही तसं नाही. आपण ती कामात असताना फोन केला ना तर तिला ते पसंत नाहीये. हा म्हणजे आपण काय करूया, आपण पत्रिका करून घेऊया गुरुजींकडून. आणि तुझी आणि ओमची पत्रिका जुळली ना तर मग डायरेक्ट मालविकाला फोन करून खुश खबर देऊया. ती खुश होऊन जाईल. आर यू श्योर? हो श्योर. हाँ, उसको अपन बाद में बताते. अभी जाते हैं ना गुरुजी के पास. क्या मम्मी जी? करेक्ट. Yes. चलते. Let's go. गुरुजी, I'm coming. मम्मी जी, बोलो बेटा जी. चलो अंबरनाथ. तू ओमला पण घेऊन या. हाँ ऑफ कोर्स. चला. नलू वहिनी, ओ नलू वहिनी आहात का? हो वहिनी, आले. काय हो वहिनी, काही झालं का? नाही हो वहिनी, मुलगी दिसायला नाकेडोळी छान आहे म्हणाले, पण मुलगी जरा जास्तच जाड आहे म्हणतायत. मी समजावलंय त्यांना, एकदा मुलगी बघून तर घ्या म्हटलं. मग आता आपली स्वीटू गुणी आहे, प्रत्येक कामात हुशार आहे, नोकरी करते, घर सांभाळते, मनमिळावू आहे, सगळं बोलले हो त्यांना. पण आजकालच्या मुलांना स्लिम ट्रिम हिरोईन सारख्या दिसणाऱ्या मुली आवडतात. जरा अहो वहिनी, तुमच्या स्वीटूला बारीक व्हायला सांगा. परत एकदा प्रयत्न करून बघू. तोपर्यंत हे फोटो राहू देत तुमच्याकडे. येते मी. हॅलो हॅलो डलू, कशी आहेस ग? स्वीटू कशी आहे? हा बरी आहे. तिच्या लग्नाचं काही ठरलं का ग? नाही ना ग, त्याच तर टेन्शन आहे. आत्ताच एका मुलाचा नकार आला, काय तर म्हणे जाडी आहे. अगं होईल ग, सगळ्या नशिबाच्या गोष्टी असतात. डलू, तुला मी एक सुचवू का? बोल ना. स्वीटूची पत्रिका आपले ते गुरुजी आहेत ना, त्यांना दाखवतेस का? मी गुरुजींकडेच निघालीये ओम आणि मोमोची पत्रिका दाखवायला. तू चल ना, स्वीटूची पण पत्रिका दाखव. पत्रिका म्हणजे एकदा दाखवायला काय हरकत आहे का? हो बरोबर बोलतीस, बरं झालं सुचवलंस. नाही म्हणजे कळेल तर काय पोरीच्या नशिबात. हो, आणि मग तू स्वीटूला पण घेऊन ये तिथे. हा म्हणजे त्यांची प्रत्यक्ष भेट झालेली बरी नाही का? येतेस ना, मग आपण भेटूया तिथंच. बर. आई, स्वीटूला आणायला का सांगितलंस ग? नलू मावशीला नाही चालणार, ते तिला नाही आवडणार. आणि मी प्रॉमिस केलंय ना तिला, तो मला ते मोडायचं नाहीये. तू बोलवलंय का? मी बोलवलंय तिला. क्यों बेटा जी? जी मम्मी जी. हो,
ठीक आहे, ऑल राईट. शरद, काय रे शरद, काय झालं? हे काय शरद, हे कुठून आणले? दादा खूप नालायक आहे. माझ्यामुळे तुला आज हा दिवस बघावा लागेल. शरद, वर बस. आयुष्यभर तुझ्यावर लोडणं बनून राहिलो रे. अरे शरद, अरे काय वेड्यासारखं बडबडतोय? खरं तेच बोलतोय रे. कधी एका शब्दाने सुद्धा बोलला नाही. तुला झालेला त्रासही कळू दिला नाही. या आयुष्यभर बाहेर बसून रेडिओ, मिक्सर, ज्युसर रिपेअर करत बसलो, पण घरात काय बिघडलंय याकडे माझं कधी लक्षच गेलं नाही रे दादा. मी नालायक ठरलो दादा. शरद, पुरे नाही दादा, मला बोलू दे. आजवर जे मला हवं होतं ते करू दिलंस ना तू. आता जे माझ्या मनात आहे ना ते मला बोलू दे दादा. दादा मी ठरवलंय, या घरासाठी लागणाऱ्या खर्चाला मी सुद्धा हातभार लावणार आहे दादा. पण तुला त्रास होऊ देणार नाही. ही माझी कमाई आहे दादा. हे पैसे कुठून आणलेस? काही चुकीचं करत नाहीये मी दादा. अरे माझ्या कष्टाची कमाई आहे. थोडी कमी आहे पण हळूहळू वाढेल. पण मग तू हे काम सोडायचं आणि आराम करायचा. अरे मी जे काम करतोय ना त्यात खूप पैसे मिळणार आहेत. निदान आपलं घर चालवणं इतपत तरी नक्कीच मिळतील. इतकी वर्ष जे तू केलंस ना ते आता मी करणार. मला तुझ्यासारखं व्हायचंय दादा. मला सुद्धा जबाबदारीने वागायचंय दादा. ही माझी मुलगी स्वीटू. ज्या लग्नाचं बघतोय आम्ही आता. तर लग्नाचा योग कधी आहे, काय आहे ते जरा बघून सांगा ना. अरे सांगतो, जरूर सांगतो. पत्रिका आणते का? हो आणते. दाखवा. काय ग, कशी आहेस? मस्त. तुम्ही कशा आहात? छान आहे की. मावशी बरी आहे. हा, मी पोस्टाच्या आधी तू स्वीटूच्या लग्नाची पत्रिका दाखवतेस. स्वीटूचं लग्न मी ठरवणार आहे, कळलंय ना? हा, सांगितलं नाही. सोम पण येणार होता. अगं कमालच करतेस. ज्याचं लग्न जुळवायचं तो नको का? बरोबर काही विचारतेस. गुरुजी नमस्कार. 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 मी मिसेस खानविलकर. बऱ्याच वर्षांपूर्वी आले होते. बर 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 बर. काय म्हणते, कसं काय? ठीक चाललंय ना? हो हो. आता कसं काय येणं काढलं? हा माझा मुलगा आहे ओम. नमस्कार. सुखी राहा, सुखी राहा. याचं लग्न जुळवायचंय. पत्रिका घेऊन आले होते मी. बघू बघू. अच्छा सांगतो. हा, लग्न योग कधी बघायचं होतं. गुरुबळ आहे पत्रिकेत, पण तो शुक्र कुठे गेला?